आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आदर या शाळेमध्ये आपण लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे ज्यांना लोकशाहीर या नावाने संबोधलं जातं, त्या अण्णाभाऊ साठेंची देखील जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. आणि आजच्या या लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा आदरचे मुख्याध्यापक आदरणीय रवींद्र फुले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझ्या सहकारी शिक्षिका अर्चना काशीद मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते सातवीचे सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं. त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी छोटीशी बालसभा आयोजित केलेली आहे आणि त्या बालसभेचे अध्यक्ष म्हणून आपल्या इयत्ता सातवीचे आदर्श विद्यार्थिनी धनश्री मंडलिक पुढे व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या तुझ्यासाठी. आजच्या कार्यक्रमाचं छान असं नियोजन आपल्या मैत्रिणीच्या मदतीने केलेलं आहे. अध्यक्षस्थान पण स्वीकारलेलं आहे आणि तिने सगळं सूत्रसंचालन पण छान केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आपणाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांची थोडीशी माहिती सांगतो. सगळ्या विद्यार्थ्यांनी माहिती व्यवस्थित ऐकायची आहे. लोकमान्य टिळक यांचं नाव त्यांना आवडीने बाळ हे नाव ठेवलं होतं, बाळ गंगाधर टिळक. खरं त्यांचं नाव काय होतं? केशव. काय नाव होतं? केशव. म्हणजेच केशव गंगाधर टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक आणि म्हणजेच लोकमान्य टिळक. आता तुम्हाला या शब्दाचा अर्थ सांगतो. लोकमान्य या शब्दामध्ये काय? लोकमान्य, लोकांनी मान्य केलेली व्यक्ती. लोकांनी मान्य केलेली व्यक्ती. पूर्वीचा काळ कसा होता? पूर्वी आपला देश, भारत देश हा पारतंत्र्यात होता. कुणाच्या पारतंत्र्यात होता? तनवीरचं लक्ष नाही. कुणाच्या पारतंत्र्यात होता? इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता. इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. आपला देश, आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, म्हणजेच आपला देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता, गुलामगिरीत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये असे काही क्रांतिकारक, असे काही देशभक्त ज्यांना हे सहन होत नव्हतं. कधीपर्यंत आपण इंग्रजांच्या राजवटीखाली काम करायचं, राहायचं, त्यांना ते सहन होत नव्हतं. म्हणून लोकमान्य टिळकांसारखे देशभक्त जन्माला आले, क्रांतिकारक जन्माला आले आणि त्यांनी क्रांती करायचं ठरवलं. त्यांनी बदल करायचं ठरवलं. इंग्रजांना त्यांच्या देशामध्ये, इंग्लंडमध्ये हुसकावून लावायचं ठरवलं. आणि मग लोकमान्य टिळकांनी ठरवलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. मग लोकमान्य टिळकांनी काय केलं? लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली. ते संपादक बनले. संपादक म्हणजे काय? जे लेखन करतात ते संपादक. कशातून लेखन करायचं? वर्तमानपत्रातून लेखन करायचं. मग कोणती वर्तमानपत्र होती? केसरी आणि मराठा. केसरी मराठा वर्तमानपत्रातून ते लेखन करायला लागले आणि ते केसरी मराठा वर्तमानपत्र लोकांच्या हातात पडली. लोकांना कळायचं लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या विरोधात काहीतरी लिहिलेलं आहे, इंग्रजांच्या राजवटीच्या विरोधात काहीतरी लिहिलेलं आहे. या आपल्या भारत देशाला आपलं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, स्वतःचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आपला भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे. तसे ते प्रयत्न करायचे. मग लोक जागृत व्हायचे. म्हणजे लोकांमध्ये जाणीव जागृती करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरी आणि मराठा वर्तमानपत्रातून केले. आता तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या, बाळ गंगाधर टिळकांच्या बालपणातील काही प्रसंग सांगतो. एकदा काय झालं? लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक शाळेमध्ये गणिताच्या तासाला बसलेले असतात. गणिताचे प्रोफेसर जे आहेत, शिक्षक जे आहेत, ते पुढे शिकवत होते गणित फळ्यावर. आता गणित फळ्यावर शिकवताना लोकमान्य टिळक समोर बसले होते. सगळी मुलं गणिताचे वही पेन घेऊन गणित वहीमध्ये लिहित होते, गणित वहीमध्ये लिहित होते. आणि लोकमान्य टिळक मात्र आपली वही, आपला पेन बाजूला ठेवून बसले होते. मग शिक्षकांनी विचारलं गणिताच्या, कुणाला? लोकमान्य टिळकांना विचारलं, तू का नाही लिहित? वही आणि पेन बाजूला का ठेवलं? लोकमान्य टिळकांनी शिक्षकांना गणिताचं उत्तर दिलं, सर, तुम्ही जे फळ्यावर गणित सोडवलंय ते गणित मी मनातल्या मनात कधीच सोडवलंय आणि त्याचं उत्तर मला येतंय. शिक्षकांना वाटलं त्याचं तर लक्ष नाहीये बाळ गंगाधर टिळकाचं आणि याने गणित लिहिलं पण नाहीये वहीवर, वही पेन तर बाजूला ठेवला, मग त्यांनी गणितच काय सोडवलं? मग टिळक म्हणले, सर, मला तुम्ही विचारू शकता. आणि मग शिक्षकांनी टिळकांना विचारलं, टिळकांनी
गणिताचं अगदी जसंच्या तसं उत्तर दिलं, तेव्हा त्यांची एकाग्रता आणि गणिताबद्दलची आवड शिक्षकांच्या लक्षात आली, सगळ्या वर्गाच्या लक्षात आली. म्हणजे टिळक हे एकाग्र बुद्धिमत्तेचे होते, कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. दुसरा एक असाच शाळेत प्रसंग घडला होता. शाळेमध्ये तुम्हाला तर माहिती बरेचशी मुलं मुली बसलेली असतात. कोणी चॉकलेट आणतं, कोणी शेंगा आणतं, खातं आणि बेंच खालीच कचरा टाकतं. ही चुकीची सवय आहे. का? कचरा हा कचऱ्याच्या डब्यातच टाकला पाहिजे. शक्यतो शाळेत चॉकलेट ते आणलंच नाही पाहिजे. तर बाळ गंगाधर टिळक ज्या वर्गात बसले होते त्या वर्गामध्ये काही मुलांनी शेंगा आणल्या होत्या, शेंगा खाल्ल्या होत्या, शेंगाची टरफलं वर्गात इकडे तिकडे पांगवली होती. आता शेंगाची टरफलं वर्गात इकडे तिकडे पांगवली, शिक्षक वर्गात आले. काही शेंगाची टरफलं वर्गात गेली कोणी? आता तुम्हाला माहिती शिक्षक वर्गात आल्यानंतर पूर्वी छड्या द्यायची जोर जोरात. आपला हा हात असा उलटा धरायचा टेबलवर आणि उलटी छडी मारायची, अशी उलटी. आता अशी द्यायची, ते पण बंद झाला आता. पण असा हात धरायचा आणि उलटी छडी मारायची. भरपूर लागायचं, हडकाला लागायचं, रडायची पोरं. आणि त्यावेळेस शेंगांची टरफल आपल्या वर्गामध्ये पडलेली पाहून शिक्षकाने विचारलं, कोणी शेंगांची टरफली वर्गामध्ये केली? कुणीच नाही सांगितलं, कुणीच तयार नाही झालं, सगळे गप्प. शिक्षकांनी एक निर्णय घेतला, आता मी सगळ्या वर्गाला प्रत्येक विद्यार्थ्याला 2-2 छड्या देणार. सगळे छड्या घेत घेत गेले, पण कुणी तोंड उघडलं नाही, कुणी कुणाचं नाव सांगितलं नाही. जेव्हा शिक्षक छडी द्यायला टिळकांच्या जवळ आले तेव्हा टिळकांना विचारलं, टिळकांनी हात पुढे करायला सांगितलं, टिळकांनी हात पुढे केला नाही. मी शेंगा खाल्ल्या नाहीत. काय उत्तर दिले शिक्षकांना? मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही आणि चुकीची शिक्षा मी कधी मान्य करणार नाही, सहनही करणार नाही. का? मी शेंगा आणल्याच नाहीत, मी टरफले खाल्लीच नाही, मग मी का टरफले उचलू आणि टरफले मी टाकले नाही तर मी का शिक्षा घेऊ? टिळकांनी शिक्षकांच्या 2 छड्या घेतल्या नाही आणि ठामपणे सांगितलं. याचा